Audio Jungle. Audio Jungle. विरोध के कारण सदन को 9 बार करना पड़ा स्थगित, नाना पटोले। नमस्कार, स्वागत है आप सभी का इंडिया टीवी 360 में और मैं हूं आपके साथ अपर्णा शर्मा। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सचिन के विरोध तथा सचिन एवं एपीआई को लेकर सदन को 9 बार करना पड़ा स्थगित, नाना पटोले। पक्ष एवं विपक्ष के नेताओं ने साधा एक दूसरे पर निशाना। मुंबई से सविता कुलकर्णी की खास रिपोर्ट। इंडिया टीवी 360 परिवार की ओर से समस्त देश एवं क्षेत्रवासियों को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं। त्यांना ट्रिपल सुरक्षेची व्यवस्था आहे, ट्रिपल नाही चौबलही असेल आणि अशा या व्यवस्थेमध्ये गाडी तिथं आली कशी? आणि आम्हाला तर असं वाटतं की मुकेश अंबानींना काही सुरक्षेमध्ये अजून व्यवस्था निर्माण करायची की हा त्याच्यातला एक भाग आहे. वाजेच्या बद्दलचं जे विरोधी पक्ष नेत्यांनी जी भूमिका आज मांडलेली आहे, सरकार मी चौकशी ATSकडे दिलेली आहे आणि ATSकडे चौकशी दिल्यानंतर वाजेचा त्या ठिकाणी कुठलाही संबंध राहिलेला नाही. अशा या परिस्थितीमध्ये वाजेची भूमिका घेऊन जे काल माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबद्दलचा जो निर्णय दिला त्याच्यामध्ये फडणवीस त्या काळचं फडणवीस सरकार त्यांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाची दिशाभूल केली होती ती उघड्यावर आली आणि म्हणून या विषयाला विषयांतर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या वतीनं सुरू झालेला आहे. आणि सभागृहाचा किमती वेळ वाजेसारख्या सब इन्स्पेक्टर रँकच्या अधिकाऱ्यासाठी त्याचा आता या चौकशीमध्ये कुठलाही संबंध नाही आणि त्याला मुद्दामून आणून सभागृहाचीच नव्हे तर राज्याची दिशाभूल करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की चर्चा जी आहे जशी अमित शहाची आणि उद्धव ठाकरेंची एका कमऱ्यामध्ये झालेली असेल ते चर्चेला बाहेर आणलं जात नाही, तसं अध्यक्षाच्या दालनामध्ये जी काही चर्चा होते तिला बाहेर आणली जात नाही. हे नियम आपल्या विधिमंडळाचं झालेलं आहे. पण विरोधी पक्ष नेते या पद्धतीचं त्या ठिकाणी झालेल्या चर्चेचं तिथं चर्चा झाली की नाही झाली ही आता त्यांच्यात आणि आमच्यातच आहे. नेमकं चर्चा काय झाली होती ती बाहेर आणण्याचं कुठलंही कारण नाही. ते म्हणत असतील तर त्यात त्यांचा भाग लेकिन सरकार आपकी सुनी नहीं रही है ना, वो आपके कोटे का जो पद है जानकारी है, लेकिन आपकी सरकार सुन क्यों नहीं रही है कांग्रेस? आपका गैरसमझ हो रहा है. आपने देखा होगा कि कोविड की जो स्थिति आज महाराष्ट्र में बनी हुई है, कई मंत्री भी कोविड में उसमें है, कई MLA हैं. सरकार की भूमिका है कि इसमें आमदारों का मतदान इसमें होता है. 20-25 मंत्री और MLA इसके चपेटे में कोविड में है और ये सब के आंकड़े देखकर अपन क्योंकि अध्यक्ष का चुनाव तो लेना ही पड़ेगा, इसके लिए कोई छुपाने की बात ये है ही नहीं. और इसलिए हमने आज आग्रह किया कि अगर ये परिस्थिति है तो ये सब देखकर एक विशेष अधिवेशन एक दिन का बुलाया जाए और अध्यक्ष का चुनाव किया जाए. सरकार ने वो बात मान्य कर भी दी है, तो इसलिए सरकार हमारी सुन नहीं रही है, ऐसा कोई उसमें बात नहीं है, कोई वादा नहीं. सचिन वजह के चलते हुए विरोधी पक्ष नेता ये कह रहे हैं कि सचिन वजह को मुख्यमंत्री पीछे डाल रहे हैं, उसको सपोर्ट कर रहे हैं. ये फैसला हो गया परिस्थिति को देखकर, कोविड की परिस्थिति को देखकर एक दिन का अधिवेशन लेने की सरकार की बात. मुख्यमंत्री बार बार सचिन वजह को मतलब सपोर्ट कर रहे हैं, ऐसा भी विरोधी पक्ष नेताओं का आरोप है. इस पर आप क्या कहेंगे? देखो, सरकार की कोई भी मंशा, कोई भी गुनहगार व्यक्तिमत्व को कितना भी बड़ा हो उसको मदद करने की कोई भूमिका सरकार की नहीं है. आज वो स्पष्ट हुआ है. वाजे को जो चौकसी अधिकारी बनाया गया था उसके तरफ से चौकसी निकालकर ATS की तरफ दी है. वाजे का उस अब चौकसी से कोई संबंध नहीं है. लेकिन बार बार मुकेश अंबानी के घर के सामने जो गाड़ी खड़ी थी वो गाड़ी खड़ी कैसी रह सकती है? क्योंकि मुकेश अंबानी जी के घर को जो ट्रिपल प्रोटेक्शन है, सुरक्षा है, वहाँ गाड़ी कैसी रह सकती है? ये सबसे बड़ा प्रश्न है और सरकार उसका जवाब देना चाहिए. लेकिन वो जवाब न आए इसके लिए हाउस में उस तरह का वातावरण निर्मित कर अपोजिशन ये सब बात को दबाना चाहते हैं. सचिन वजह को अरेस्ट करने के बाद में बड़े बड़े नेताओं का भी नाम सामने आ सकता है, ऐसा भी उन्होंने कहा. सर, और ये बहुत सीरियस सवाल है कि सीढ़ियाँ निकालने का अधिकार जो है वो CM और HM के पास है. तो इस सवाल को लेकर सरकार ने आपको क्या जवाब दिया?
ये अभी जवाब देने का ही काम नहीं हो रहा ना। वाजे के इशू में जो बजा रहे हैं अपोजिशन, हाउस चलने नहीं दे रही है, जोर जोर से हाउस का आवाज़ कर कर हाउस का समय गंवा रही है, इसलिए आज दिन भर के लिए हाउस को स्थगित किया गया है। तो मूल सब्जेक्ट ऐसा है कि जब सरकार जवाब देने निकलती है तो अपोजिशन जोर से चिल्लाती है, तो दाल में कुछ तो भी काला है। अपोजिशन का दाल में कुछ तो भी काला है, इसलिए अपोजिशन जिस तरह से व्यवहार विधानसभा में आज दिन भर कर रही है वो कुछ तो भी दाल में काला है। और मुकेश अंबानी के साथ सचिन वाजे को अरेस्ट नहीं करने की वजह से सर सचिन वाजे को अरेस्ट नहीं करने की वजह से कि बड़े बड़े नेताओं का भी नाम सामने आ सकता है, ऐसा भी विरोधी पक्ष नेताओं ने कहा है। यदि सचिन वाजे को अरेस्ट नहीं करते तो इसमें आप लोग पूरे, क्योंकि अभी विधानसभा का कामकाज जो है जनता को सीधा देखने की व्यवस्था हमने बना के रखी है जी। हाउस कैसे चल रहा है वो भी जनता देख रही है। सरकार जवाब देने के लिए तैयार है, अपोजिशन को जवाब सुनने का ही नहीं है, वो बोलती वैसा ही करो। वाजे को सरकार ने उस इंक्वायरी अधिकारी से निकालकर ये पूरा प्रकरण एटीएस की तरफ दिया है। हमने सरकार को एक और सवाल किया था कि जिस तरह से जो शंका हमारे मन में थी, उस दिन भी हमने विधानसभा में वो बात को रखा था कि भीमा कोरेगांव का प्रकरण को जिस तरह से केंद्रीय व्यवस्था के तरफ लेके गया, वैसे ये प्रकरण को भी लेके जाने वाले हैं और वो हुआ। और इसका मतलब ये है कि सरकार सब बताना चाहती है, लेकिन विरोधी पक्ष को केंद्र के आधार पर इस सब व्यवस्था को छुपाना चाहती है और इसलिए ये प्रकरण वो लोग दिल्ली लेके गए। इस अर्थसंकल्पीय बजट में लोग जनता का ध्यान दूसरी ओर आकर्षित करने का काम चल रहा है, मेन काम पर बात नहीं हो रही है। ये इसके लिए क्या स्पेशल अधिवेशन बोलायची मागणी केली आहे। आम्ही आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लक्षात घेऊन एक दिवसाचं स्पीकरच्या निवडणुकीसाठी अधिवेशन घेण्याचं सरकारने मान्य केलं। सर, ये अर्थसंकल्पीय बजट चल रहा है परंतु इस पर विशेष बात नहीं हो रही अर्थसंकल्पीय बजट चलने के बाद में। कसं आहे, एक बघा, लोकशाहीमध्ये विरोधकांना वाटतं की मतदानाचं तर त्यांना अविश्वास सरकारवर आणायचा अधिकार आहे, तर सरकारला विरोधकांनी सरकारवर अविश्वास आणावा, सरकारचं बहुमत आहे की नाही हे सिद्ध होणार। पण यासारख्या पोकळ गोष्टी बाहेर बोलण्यापेक्षा जे काही मूळ प्रश्न आज आहेत त्या मूळ प्रश्नावर विरोधी पक्ष, महागाई, बेरोजगारी, गरिबी, शेतकरी या सगळ्या प्रश्नाकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या वतीने चाललेला आहे। सरकारची भूमिका स्पष्ट आहे की या सगळ्या विषयावर चर्चा व्हावी, पण विरोधी पक्ष त्याच्याकडे मुद्दामून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून या पद्धतीचे खोटे आरोप लावण्याचं काम सरकार विरोधी पक्षाच्या वतीने सुरू है। अर्थसंकल्पीय बजट, इतना बड़ा बजट चल रहा है परंतु उस बजट पे बात ना होते हुए जनता का ध्यान किसी और तरफ आकर्षित करने का काम विरोधी कर रहे हैं। क्या आपका ऐसा लगता है? दाल में कुछ काला है, इसलिए तो अपोजिशन मुकेश अंबानी जी की विधानसभा में वकीली कर रहे हैं। दाल में कुछ काला है। थैंक यू। जांच हो और जांच के बाद में जो कोई अपराधी हो उसको सजा मिलनी चाहिए। अर्थसंकल्पीय बजट चल रहा है सर, बार बार यही प्रकरण सामने आ रहा, पर जो मेन प्रकरण जनता के बारे में जो बोला जाना चाहिए वो नहीं बोलकर इस विषय को अलग रखा जा रहा है, क्या कहेंगे? विरोधी पक्ष ने ये सोचना चाहिए, बजट के ऊपर उन्होंने डिस्कशन करना चाहिए, लेकिन बजट को छोड़ के सचिन वाजे का मुद्दा लेके विरोधक आज काम करने नहीं दे रहे थे। आपने ये देखा है। हमारा यही कहना है कि बजट है, बजट के ऊपर डिस्कशन होना चाहिए। आम आदमी के लिए क्या अच्छा है क्या बुरा है उसके ऊपर डिस्कशन होनी चाहिए, लेकिन सचिन वाजे का मुद्दा उन्होंने अहम बनाया है। जो अर्नब गोस्वामी को जो सचिन वाजे ने अरेस्ट की थी उसका गुस्सा आज ये अपोजिशन निकाल। लेकिन सर सचिन वाजे के प्रकरण में उसकी पत्नी ने गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने जो एफआईआर मालूम होगा जी कि उनके पत्नी ने जो जवाब दिया है उस जवाब के बाद में ही इसको हत्या करके एफआईआर रजिस्टर हुआ है। सचिन वाजे को बार बार उद्धव ठाकरे जी सपोर्ट कर रहे हैं। पहले एडीआर था जी, लेकिन जब हिरेन मनसुख हिरेन की पत्नी ने अपने जवाब में जो कहा उसके बाद में ही इस हत्या को
FIR रजिस्टर करतो. देवेंद्र फडणवीसांकडे CDR आलेला आहे. त्या CDRची तपासणी करणार आहे का सरकार? आमचं तेच म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीसांकडे जे पुरावे आहेत त्यांनी ते ATSला द्यावेत. त्याच्या माध्यमातून आम्हाला देखील तपास करणं सोयीचं जातं आहे. परंतु ते कुठलेही पुरावे देत नाही आहेत, केवळ स्वतःकडे पुरावे ठेवत आहेत आणि आम्हाला सांगतात की आमच्याकडे पुरावे आहेत. तर पुरावे आहेत तर द्या, ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. तुमच्या पुराव्यांच्या आधारावरती आम्हाला तपास अजून सोपा होईल आणि जर तपास सोपा झाला तर आरोपींना शिक्षा करणं तेव्हा सोपं होईल. सचिन वजय को उद्धव ठाकरे बार बार सपोर्ट कर रहे हैं, ऐसा भी विरोधियों का भी आरोप है, परंतु इसमें और भी बड़े नेताओं का भी सामने आने का भी मतलब और भी लोगों के नाम आ सकते हैं, ऐसा भी उन्होंने कहा है, विरोधी पक्ष नेता ने यही कहा. कहना है कि जांच ठीक ढंग से होनी चाहिए, फिर जिसके नाम आएंगे वो तो पब्लिक को पता चलेगा ही. विपक्ष अड़ा हुआ है कि हम सदन की कार्रवाई दादरा नगर हवेलीचे 7 वेळा जे खासदार होते कैलासवासी मोहन देलकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की मी जी आत्महत्या करतो आहे ही आत्महत्या करण्यासाठी मला दादरा नगर हवेलीचे प्रशासक ॲडमिनिस्टर प्रफुल्ल खेडा पटेल यांनी मला फार ठिकाणी त्रास दिला. त्यांनी त्यांच्या काही अधिकाऱ्यांचं त्यांनी नाव घेतलं आणि त्यांच्या त्रासापायी मी आत्महत्या करतो आहे असा त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये प्रशासक दादरा नगर हवेली प्रफुल्ल खोडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. त्यांच्याकडनं मला प्रचंड त्रास होता. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं आहे की पार्लमेंटमध्ये सुद्धा मी हा प्रश्न तिथे उपस्थित केला होता की प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांचा मला त्रास आहे आणि त्यांनी आत्महत्या मुंबईमध्ये येऊन केली. त्याचंही कारण त्याच्यामध्ये लिहिलं आहे की मी जर आत्महत्या दादरा नगर हवेलीला केली असती तर त्या ठिकाणी त्याची चौकशी व्यवस्थित झाली नसती, मला आणि माझ्या परिवाराला न्याय मिळाला नसता आणि म्हणून मी मुंबईतून आत्महत्या करतो आहे. जेणेकरून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं त्यांनी नाव लिहिलेलं आहे, माननीय शरद पवार साहेबांचं नाव लिहिलं आहे की माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय शरद पवार साहेब आणि महाराष्ट्र प्रशासन, महाराष्ट्र पोलीस मला न्याय देईल आणि म्हणून माझा या महाराष्ट्र प्रशासनावर विश्वास आहे आणि हा विश्वास असल्यामुळे मी मुंबई ते आत्महत्या करतो आहे अशा पद्धतीने त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. आज माननीय मोहन देलकर यांच्या पत्नी श्रीमती कमलाबेन देलकर व त्यांचे चिरंजीव अभिनव आणि त्यांची मुलगी आज विधानभवनामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मला गृहमंत्री म्हणून भेटायला आल्या होत्या. आम्हा तिघांनाही त्या पूर्ण परिवार, देलकर परिवार पूर्ण भेटला आणि भेटून त्यांनी सांगितलं की या संपूर्ण या घटनेची चौकशी महाराष्ट्र शासनानेच केली पाहिजे, महाराष्ट्र पोलिसनेच केली पाहिजे आणि योग्य न्याय त्या निमित्तानं मला दिला पाहिजे. हे सांगत असताना त्यांनी हेही सांगितलं की माझ्या जीविताला, आमच्या पूर्ण परिवाराच्या जीविताला धोका आहे, त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाने आम्हाला पोलीस प्रोटेक्शनसुद्धा, संरक्षणसुद्धा दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माझ्याकडे केलेली आहे. आणि या संपूर्ण घटनालाही आत्महत्या SITच्या माध्यमातून राज्य शासन करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की विधानसभेमध्ये जे आर्किटेक्ट होते अन्वय नाईक यांची जी त्यावेळेस आत्महत्या झाली होती
त्यांनी सुद्धा आपल्या आत्महत्येच्या नोटमध्ये त्यावेळेस 2018ला अन्वय नाईक आर्किटेक्ट यांनी सुद्धा 2018ला आपल्या आत्महत्येच्या नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि बाकी 2 आरोपी अशा तिघांचे नाव त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. आणि त्या अन्वय नाईकच्या केसची तक्रार आम्हाला त्यांच्या पत्नी श्रीमती अक्षरा नाईक, त्यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी अनेक वेळा येऊन आम्हाला केली की माझ्या पतीला ज्यांच्यामुळे अर्णब गोस्वामीमुळे आत्महत्या करावी लागली त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की 2018ला घटना होती, त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांना आम्ही अनेकदा भेटलो, पण आम्हाला न्याय त्यावेळेस मिळाला नाही. आणि त्यावेळेस आम्हाला 100% खात्री आहे की हा तपास त्यावेळेसच्या राज्य शासनाने दाबल्याचा अशा पद्धतीचा त्यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांचा आरोप आहे. त्या पद्धतीची केस आता कोर्टात चालू आहे. त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की 7 दिवस अर्णब गोस्वामीला सुद्धा अटक करण्यात आली होती. आता परत 12 की 13 तारखेला त्याची परत त्या केसची सुनवाई आहे. म्हणजे अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीला दाट संशय आहे की अर्णब नाईकला मदत करण्यासाठी ही केस दाबण्यात आली असा त्यांचा दाट संशय आहे. त्या दृष्टीनं पुलिस तपास करते हैं. दादरा नगर हवेली के सांसद जो 7 बार दादरा नगर हवेली के सांसद रह चुके हैं, ऐसे मरहूम कैलाशवासी मोहन देलकर, इन्होंने बीच में आत्महत्या की. आत्महत्या करने के पहले जो उन्होंने सुसाइड नोट लिखा था, वो सुसाइड नोट में उन्होंने लिखा था कि दादरा नगर हवेली के जो एडमिनिस्ट्रेटर है, जो प्रशासक है, वो प्रफुल्ल खेड़ा पटेल, इन्होंने जो उनको तकलीफ दिया, जो धमकियाँ दी, उसके वजह से उन्होंने आत्महत्या की. इस प्रकार का जिक्र उनके सुसाइड नोट में है. और मैं आत्महत्या कर रहा हूँ, उसके पीछे दादरा नगर हवेली के प्रशासक प्रफुल्ल खोड़ा पटेल और उनके बाकी लोगों के भी नाम उसमें दिए. उसके वजह से मैं मुंबई में आत्महत्या कर रहा हूँ, क्योंकि मैं दादरा नगर हवेली में आत्महत्या करता तो मुझे वहाँ पे न्याय नहीं मिल पाता. मुझे न्याय मिलना चाहिए करके मुझे महाराष्ट्र प्रशासन, महाराष्ट्र पुलिस के ऊपर विश्वास है. जांच यहाँ पे ही महाराष्ट्र में होना चाहिए. उसमें सुसाइड नोट में ये भी लिखा है कि मुझे माननीय उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री, माननीय शरद पवार साहब जो राष्ट्रीय नेता है, ये दोनों के ऊपर पूरा विश्वास है. महाराष्ट्र शासन के ऊपर विश्वास है, महाराष्ट्र पुलिस के ऊपर विश्वास है करके उसकी जांच यहाँ होगी तो मुझे न्याय मिलेगा. और मेरे आत्महत्या के पीछे प्रफुल्ल खोड़ा पटेल, प्रशासक दादरा नगर हवेली है, इस प्रकार का सुसाइड नोट में उन्होंने लिखा है. इसकी SIT की जांच हमने घोषित की है. इसकी SIT की जांच होगी और जो भी सच होगा उसको पूरा खंगालने का पूरा प्रयास राज्य शासन के द्वारा होगा. सुरक्षा की मांग की थी. माननीय महेश देलकर, इनकी पत्नी कमलाबेन देलकर, उनके पुत्र अभिनय देलकर और अभिनय की बहन, ऐसे तीनों पूरा परिवार आज माननीय मुख्यमंत्री, माननीय उप मुख्यमंत्री और मुझे मिलने विधान भवन में आज आए थे. उन्होंने हमको पूरा उनका मेमोरेंडम वहाँ पे दिया और उसमें उन्होंने लिखा है कि हमारे जान को खतरा है और हमारे जान को खतरा है
करके हमको प्रोटेक्शन महाराष्ट्र सरकार ने देना चाहिए, इस प्रकार का भी उन्होंने निवेदन हमको दिया है और उसके ऊपर भी राज्य शासन कार्रवाई करके उनको प्रोटेक्शन देंगे। उसी प्रकार आपको पता है कि 2018 में एक अन्वय नाइक नाम के आर्किटेक्ट थे, उन्होंने जो रिपब्लिक टीवी है अर्नब गोस्वामी का, उसके रिपब्लिक टीवी के स्टूडियो का उन्होंने इंटीरियर का काम किया था और अर्नब गोस्वामी ने उनके पैसे दिए नहीं थे आर्किटेक्ट के, अन्वय नाइक साहब के, करके उन्होंने उस टाइम में 2018 में आत्महत्या की थी और उन्होंने भी सुसाइड नोट में लिख के रखा था कि आज जो मैं आत्महत्या कर रहा हूँ उसके पीछे अर्नब गोस्वामी और 2 लोगों के उन्होंने नाम लिए थे, ये जिम्मेवार है। उन्होंने जो मुझे परेशान किया उसके वजह से मैं आत्महत्या कर रहा हूँ। लेकिन 2018 में आपको पता है कि महाराष्ट्र में माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब 12 तक के मुख्यमंत्री थे, उनको भी अन्वय नाइक, इनकी जो पत्नी है अक्षता नाइक और लड़की आज्ञा नाइक, इन्होंने बार बार मिलके उनको भी गुजारिश की इसकी जांच की जाए, लेकिन उस टाइम वो सरकार ने इसकी कोई जांच की नहीं। उनको न्याय देने का काम सरकार ने नहीं किया देवेंद्र फडणवीस साहब के, करके हमारी सरकार आने के बाद में वो हमारे पास आए, मुख्यमंत्री साहब को मिले, उप मुख्यमंत्री साहब को मिले, मुझे मिले और उनका पूरा सुन के हमने उसकी इंक्वायरी चालू कर दी है। बीच में इंक्वायरी के दरमियान अर्नब गोस्वामी को अरेस्ट भी किया गया था। 7 दिन अर्नब गोस्वामी ये जेल में थे। अभी कानूनी लड़ाई वहाँ पे चालू है। पुलिस का भी जो जांच है वो भी बहुत ही प्रोफेशनल तरीके से पुलिस भी जांच कर रही है। लेकिन मुझे इस बात का दुख है कि अभी मुझे एक तो क्लिपिंग मुझे सुनने को मिला कि उसमें माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने बोला था की मुंबई पोलिसांचे थोबाड काढे झाले, असे का माननीय माजी मुख्यमंत्री ने म्हटलं आहे। असं है कि माजी मुख्यमंत्री रह चुके आदमी देवेंद्र फडणवीस साहब, जिन्होंने मुख्यमंत्री 5 साल यहाँ पे काम किया, होम डिपार्टमेंट उनके पास था, उसके बावजूद मुंबई पुलिस का चेहरा काला हुआ इस प्रकार का बयान उन्होंने जो किया है, वो बयान का मैं निषेध करता हूँ। जो महाराष्ट्र पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते हैं आणि त्याची कोर्टात सुद्धा केस चालू आहे, पण मला अतिशय दुःख आहे की माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्यासमोर काही वेळापूर्वी येऊन या ठिकाणी त्या केसमध्ये महाराष्ट्राच्या पोलीसचं तोंड काळं झालं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद याच खात्याचं सांभाळलं आणि ते महाराष्ट्र पोलिसाबद्दल या पद्धतीने बोलतात, याचा मी या ठिकाणी निषेध करतो। त्याचबरोबर या केसमध्ये जी आता मनसुख हिरेची जी केस आहे त्याच्या बाबतीत सुद्धा NIAने त्याचा तपास चालू केलेला आहे। ज्या अँटिलिया बिल्डिंगच्या बाजूला जी स्कॉर्पिओ सापडली आणि त्यामध्ये ज्या गिलेटिनच्या कांड्या सापडल्या त्याचा तपास केंद्र शासनाची संस्था NIA करते आहे। वास्तविक हा तपास आम्ही ATFला संपूर्ण दिला होता, महाराष्ट्र शासनाच्या ATFला आम्ही संपूर्ण तपास दिला होता, पण आता केंद्र शासनाने हस्तक्षेप करून हा तपास अँटिलिया बिल्डिंगचा तपास NIAकडे दिलेला आहे। त्याचबरोबर जो तपास आहे दुसरा की ज्यामध्ये मनसुख हिरेन यांची जी बॉडी सापडली त्याच्याबद्दल जो हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो तपास, आणि त्याचबरोबर स्कॉर्पिओ गाडी जी चोरीला गेली होती, हे 2 तपास ATF करीत आहे। हे जर संपूर्ण तपास जर आमच्याच महाराष्ट्र पोलीसकडेच असते तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केले असते, पण दरवेळेस केंद्र शासन
महाराष्ट्र पोलीस चांगलं काम करत असताना त्यामध्ये केंद्राच्या संस्थांच्या माध्यमातून तपास करण्याचा प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे सुशांत सिंगच्या केसमध्ये सुद्धा मुंबई पोलीस चांगल्या पद्धतीने त्याचा तपास करत होती की सुशांत सिंगनी हत्या केली की आत्महत्या केली, पण मधल्या काळामध्ये 7 महिन्यापूर्वी त्याची केस एकाएक CBI कडे देण्यात आली। आज 7 महिने झाले, 7 महिने, 7 महिन्यानंतर सुद्धा CBI आतापर्यंत त्याचा तपास लावू शकली नाही की हे आत्महत्या आहे की हत्या आहे। केंद्र शासनाची संस्था आहे CBI, त्याच्यामुळे आम्हाला विनंती आहे की ठीक आहे त्यांचा अधिकार आहे NIAचा त्यांनी तपास घ्यायचा, त्यांनी आता केंद्र शासनाच्या संस्थेत तपास घेतला, योग्य तपास करावा, ATM सुद्धा योग्य तपास करेल। आणि त्याचबरोबर सचिन वजेच्या बाबतीत सुद्धा काही प्रश्न उपस्थित करण्यात आले। आता हा संपूर्ण तपास ATS कडे दिलेला आहे। आमचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडे जे जे काही पुरावे असतील, जे जे काही कागदपत्र असतील, त्यांनी सर्व पुरावे ATS कडे द्यावे आणि त्या ATSच्या तपासामध्ये जो कोणी दोषी असेल, सचिन वजे असो का अजून त्या बाकी कोणी असो, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल। Audio Jungle. Audio Jungle.